समारोहासाठी उद्या राहुल गांधी पुण्यात येत आहे, तर त्याकडे कसं बघतात? छात्रोजी गुंज हा कार्यक्रम जो महिलांसाठी, सावित्रींच्या लेकींसाठी पुण्यात घेतलेला आहे, याकडं आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष विशाल जाधव असतील, शहराचे सरचिटणीस अनवर शेख असतील, विजय जगताप असतील, तसेच बाबा तांबोळी आमचे अल्पसंख्याकाचे अध्यक्ष आहेत ते असतील, अनवरभाई असतील, सर्वांच्या वतीने आम्ही गेले 8 दिवस ह्या कार्यक्रमासाठी विविध भागात जाऊन कॉलेज युवतींमध्ये जनजागृती करण्याचं काम करत आहोत. युवतींना आम्ही प्रोत्साहित करतोय की त्यांच्या हक्कासाठी राहुलजी पुण्यात येत आहेत, तर तुम्ही या कार्यक्रमात आपले म्हणणे मांडण्यासाठी उपस्थित राहावे आणि यातून जो पेपरफुटीचा प्रश्न असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल किंवा महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचा प्रश्न असेल, यासाठी राहुलजी त्यांच्याशी संवाद साधणार आहे. त्यामुळं पुणे शहरात उत्साहाचं वातावरण आहे आणि याचा फायदा युवकांना होईल. की पुणे ही शैक्षणिक राजधानी आहे भारताची, त्यामुळं इथं विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद, विद्यार्थ्यांशी केलेलं संभाषण आणि त्यातून मिळणारं एक मोठं फलित या देशाला मिळणारं जे पिकतं ते भारतात विकतं, हे नक्कीच येणाऱ्या पुढच्या भारताच्या सुशिक्षित भारत, महिलांना रोजगार, महिलांसाठी सक्षम सबलीकरणापेक्षाही विद्यार्थ्यांशी संवाद साधणं हे राहुलजीचा उद्देश आहे आणि युवकांना जनजागृती करून देशाचा गेल्या 70 वर्षाचा इतिहास त्यांच्या समोर मांडणं देखील गरजेचं आहे असं मला वाटतं आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून नक्कीच हे होईल. छात्रोजी गुंज उद्या जो कार्यक्रम होणार आहे पुणे शहरामध्ये, त्यामध्ये राहुलजी गांधी यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांचा जो आवाज दाबलेला आहे, त्या आवाज उठवण्यासाठी, विद्यार्थ्यांना एक ताकद देण्यासाठी राहुलजी आज पुण्यामध्ये येणार आहेत. याच्यासाठी सर्व काँग्रेसचे पदाधिकारी व बाकीचे संस्थेचे कार्यकर्ते व विद्यार्थी सेना चांगले मोठ्या ह्याच्याने उपस्थित राहील आणि त्यांना एक आत्मविश्वास आहे की आपल्याला कुठेतरी ताकद देण्यासाठी, बळ देण्यासाठी एक गांधी घराण्यातले राहुलजी गांधी हे उपस्थित राहणार. कारण की इतिहास काँग्रेस पक्षालाच आहे, कारण की इतिहास काँग्रेस पक्षाला असल्यामुळं पंडित जवाहरलाल नेहरू हे लहान पोरांना एकदम आनंदात व त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी तत्पर उभे असायचे. त्याचप्रमाणे एकीकडे दाखवतात की मेट्रोच्या ओपनिंगला विद्यार्थी पाहिजे, विद्यार्थी घेतात, पण त्या विद्यार्थ्यांचा प्रश्न मांडायला त्यांना कुठे बोलायला देतात. हा प्रश्न मांडायचं काम फक्त राहुलजी गांधी हे करत आहेत. त्यामुळं उद्याचा कार्यक्रम आनंदात यशस्वी पार पडेल हे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना एक मोठा दिलासा आहे. छात्रोजी गुंज या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रम रेकॉर्ड ब्रेक होईल हे आम्ही ठामपणे विश्वासाने सांगतो. विजय जगताप, आपण पाहत आहात की उद्या राहुलजी गांधी उद्या येत आहेत पुण्यामध्ये, त्यासाठी सदाशिव पेठ, भवानी पेठ, जेवढ्या पुण्यामध्ये पेठ आहेत ते बीजेपीचा बालेकिल्ला म्हणून मानला जातो. परंतु जास्तीत जास्त ह्या पेठेमधूनच आम्हाला काँग्रेस पक्षांना जास्त लीड मिळालं आहे, म्हणून आम्ही पहिल्यांदा सर्व सदाशिव पेठ असो याच्या पेठेत त्यांचं आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही त्यांचं पहिल्यांदा स्वागत करत आहोत. आणि दुसरी बघत होतं की 8 दिवस चाललेले की आमच्या बोपोडी भागातून खडकी कॉलेज एवढे कॉलेजमध्ये, त्यासाठी आम्ही वारंवार त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करत आहोत आणि तरुण मुलींचा इतका प्रोत्साहन मिळत आहे की जास्तीत जास्त तरुणीच बाहेर निघत आहेत, कारण त्यांचे फोनवर फोन इतके कॉन्टॅक्ट चालू आहेत की त्यांनीच जास्त लीड घेतलेले. त्यामुळे आम्ही तरुणचं बी स्वागत करतोय आणि हा कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नसून की राहुल गांधीजी ज्यासाठी येत आहेत, तर यात ज्या तरुणांचा जो बलात्काराचा प्रकार चालू आहे, ज्या पेपर फुटीचा प्रश्न आहेत, जंतर मंतरचा हा प्रश्नासाठी आम्हाला असं वाटतं की ते लीड तरुणी घेत आहेत असं वाटतंय की इथं फक्त ज्या तरुणींनी लीड घेतलेलं आहे आपण बघितलेलं आहे की जंतरमध्येचा हा मारहाणपीट झालेला आहे, त्याच्यामुळे बीजेपीने सुद्धा याच्यामध्ये भाग घेतलेले आहेत. तर हे आपण म्हणलं लाल किल्ल्याचं, त्यासाठी सर्वच पक्षाच्या लोकांनी, तरुणींनी वाव घेतलेला असं सर्वांचं आम्ही तरुणींचं स्वागत करत आहोत. अनवर शेख आहे, मी सरचिटणीस आहे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा. उद्या जे छात्रों की गुंज हा कार्यक्रम जर होणार आहे,
SSPMS या बाबतीत काँग्रेसनी पूर्ण आणि बोपडीच्या वतीने बोपडीच्या ब्लॉकच्या वतीने सगळ्यांनी जोर लावलेले आणि बोपडीमध्ये खडकी शिक्षण संस्था असू दे, मिसफारा चॅरिटेबल असोसिएशन असू दे आणि विजय जगतापची यांची संस्था असू दे, विशाल यादवचे अध्यक्षतेमध्ये आणि बाबा तांबोळीचे यांचे नेतृत्वामध्ये सगळ्यांनी जोरांची तयारी लावलेली आणि जवळजवळ आम्हाला असं ये की जवळजवळ आम्ही 300 ते 400 आमच्या भागातून या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झालेले की जे रजिस्ट्रेशन जे झालेले ते इतकं रजिस्ट्रेशन झालेले की आता जे ऍप आहे ते ऍप हँग व्हायला लागले आणि त्यामुळे असं प्रतिसाद आम्हाला जे मुलींकडून भेटलेले आणि ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे जे पुणे शहरामध्ये पेठ एरिया आहे जसं सदाशिव पेठ, नारायणी पेठ हे असं मानलेलं जातं की हे BJPचा गड मानलेलं पण सगळ्यात जास्त रजिस्ट्रेशन त्या भागामधून झालेले हा कौतुकची बाब